पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझा लढा विचारधारेचा लढा आहे। मी जातीय श्रेष्ठत्वाच्या विचारांच्या विरुद्ध आहे। माझे असे मत आहे की कोणत्याही व्यक्तीचे श्रेष्ठत्व त्याच्या कर्तृत्वाच्या आणि आचरणाच्या अनुषंगाने ठरवले गेले पाहिजे, ना की जन्मावरून आणि जातीच्या आधारावर। लय जीव हाय यांचा। बघा राघवान महिन्याची ताटातूट झाली म्हणायची। इतकी लायकी कुठे यायची? अरे हिची तर कावळ्या बरोबर बी तुलना नाही व्हायची। राघू महिना तर लय लांब राहिला। तुम्ही हे समज का करताय? उपकार करा आमच्यावर। आई नाही, ऐक रे भीमराव, तुझ्या नशिबात फक्त गुलामीच लिहिली आहे। नशिबाला बदलायला जाऊ नकोस। आणि तू मगाशी विचारत होती ने हे आम्ही का केलं ते? तर ऐक, तुम्ही लोकांनी तुमच्या ऐपतीची सीमा ओलांडून आमच्या चालीरीती ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणून आणि मग आता तुम्ही जर ढवळाढवळ केलीच आहे तर आम्ही बी करणारच ना ढवळाढवळ। आता तुझ्या नवऱ्याला तुरुंगात जावं लागल। तुला माहितीये तो त्याच्याच लायकीचा आहे। बाबासनी काय नाही होणार। म्या सोडवीन त्यासनी आणि त्यासाठी काय बी करीन। म्हणजे तुम्ही सोडवणार बॅरिस्टर साहेब? तुम्ही? चल आई, आई घरला चल। घरी गेलो तर बाबा परत येतील। चल आई चल। अरे आंबेडकर गुरुजी, तुम्ही इथे? नमस्कार पेंडसे गुरुजी। माझं निलंबन आता संपत आलंय, तेच सांगायला आलोय। अच्छा अच्छा, काय झालं पेंडसे गुरुजी? तुम्ही कुठल्या काळजीत दिसताय? काय सांगू गुरुजी, तो भीमराव आहे ना, त्याच्या वडिलांना पोलिसांनी पकडून नेलंय। काय? ते या करता की त्या लोकांनी त्या बाईचे अंत्यसंस्कार का केले? रामजीच्या कुटुंबाने या भानगडीत पडायलाच नको होतं, पण पोलिसांनी त्यांना कुठल्या आधारावर पकडून नेलं? गुरुजी, संपूर्ण गावाने रामजीच्या विरोधात साक्ष दिली आहे। शेवटी पोलीस तरी काय पण करणार? पेंडसे गुरुजी, पोलीस कप्तानासमोर तुम्ही कोणाच्या बाजूने साक्ष दिली? गुरुजी तुम्ही सांगा की खरं तुम्ही बी होता ना तिथं? हा गुरुजी, सांगा की। सांगा ना। अरे जरा पाणी दे बघू। सांगा ना पेंडसे गुरुजी, तुम्ही पोलीस कप्तानासमोर कुणाच्या बाजूने साक्ष दिली? तू जा।
काय सांगू गुरुजी, सत्य बोलू शकलो नाही आणि असत्य बोलण्याचे पाप नाही करू शकत. अशा परिस्थितीत सुशिक्षित माणसं मोठ्या चातुर्याने वागतात. आपली पापे आपल्या चुकांना आपल्या शब्दांनी झाकून टाकतात. पेंडसे गुरुजी, जर तुम्ही पोलीस कप्तानासमोर सगळं खरं सांगू शकला असता की रामजी निर्दोष आहे, तर तुम्ही हे सांगायला हवं होतं. हे बघा, तुम्ही समाजातील प्रतिष्ठित शिक्षक आहात. जर तुम्ही तसं बोललं असता तर पोलीस कप्ताननं तुमचं ऐकलंच असतं. शपथ घेऊन सांगतो गुरुजी, माझी सत्य सांगण्याची इच्छा होती, पण त्या ठिकाणी लोकांची इतकी गर्दी झाली की मी घाबरून गेलो. आणि म्हणूनच मी आता द्विधा अवस्थेत आहे. मी तुमचं म्हणणं समजू शकतो. तुमच्या जागी मी असतो तर कदाचित मीही तेच केलं असतं. पण गुरुजी, आता काय होईल? आणखी काय होणार? बहुमताच्या ताकदीसमोर रामजीचा चांगुलपणा हा गुन्हा ठरेल. समाजातील ताकदवान वर्ग परिस्थितीला आपल्या सोयीनुसार वळवेल आणि नेहमीप्रमाणे रामजीच्या अस्पृश्य समाजाला अद्दल घडवण्याच्या नावाखाली त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जाईल. आणि आमच्यासारखी माणसं ज्यांना ही जाणीव आहे की हा अन्याय आहे, ते गप्प बसतील. कारण समाजातून बहिष्कृत होण्याची भीती सगळ्यांनाच वाटते ना. याचा अर्थ आता रामजीला वाचवण्याचा कोणताच मार्ग नाही? सध्या तरी नाही. मला फक्त एकाच गोष्टीची काळजी वाटते की या सगळ्या नादात भीमरावच्या डोक्यावरील रामजीचे छत्र हरवायला नको, त्याचे कुटुंब उद्ध्वस्त व्हायला नको आणि भीमराव सारख्या महान प्रतिभावंताने हार मानायला नको. आम्हा समध्यासनी येड लागलं होतं. बरोबर बोलतात ती लोक. आपणच आपली लायकी विसरलोय, आपली पायरी विसरलोय. जे चाललं होतं ते बरोबर होतं की इनाकारण परक्या जीवाची काळजी केली. आई, अडचणींना घाबरून जायचं नसतं असं बाबा नेहमी म्हणायचं. तू बघ, समजा ठीक होईल. अरे ठीक व्हायला उरलंय तरी काय? जे व्हायचं होतं ते झालं ना रे. काय बोलतेस तू वहिनी? मग काय बोलत आहे? हा, काय बोलत आहे सांगा ना ताई. तुम्हाला सगळं माहित आहे ना, या समद्यांच्या नादाला लागून किती जणांचं वाटोळं झालंय. त्या लोकांच्या समद्या नाड्या ठाव आहेत आमासनी. कुणास ठाऊ डोसक्यात शिरायला काय झालत ते. का त्या परक्या समाजाच्या बाईला आपल्या घरात ठेवून घेतली? काय बी फरक पडला नसता ताई. घरात ठेवून तरी कुठं वाचवू शकलो आपण. आता हे वर समद कचेरी पावतात. आता मोरखा वाढून ठेवलंय, काय बी कळना झालंय. भीम, लई मोठ्या कचाट्यात अडकलोय बघ. आता काय करायचं? बाबासनी कसं सोडवायचं? ठाव नाही आनंद दादा, पण बाबा नेहमी म्हणायचं की आपल्यावर वाईट येळ आल्यावर नेहमी धीरानं मार्ग काढला पाहिजे. समद्यांनी खचू नका, आपण बाबांना सोडवून आणूया. गुरुजी, आम्हाला सगळ्यात मोठ्या बॅरिस्टरकडे घेऊन चला ना, जो बाबासनी लवकर सोडवून आणल. हे बघ भीम, तू अजून खूप लहान आहेस आणि या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या आहेत. पण आम्ही असं बाबासनी नाही सोडू शकत. काही ना काही तर करावंच लागल ना. भीम, माझ्या बोलण्याचा राग मानू नकोस. मी तुला बॅरिस्टरकडे नाही घेऊन जाऊ शकत. जर कोणी बघितलंच तर खूप मोठी अडचण होईल. मला मदत करावीशी वाटते, पण मला देखील समाजात राहायचंय. माझी पत्नी, मुलं याच लोकांसोबत राहतात.
मदत करावी असं वाटतंय बी आणि मदत करायची बी नाही. मग नुसतं वाटून काय उपयोग गुरुजी? म्हणजे याचा हा अर्थ आहे गुरुजी, तुम्ही फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवता, पर समाजाला भिवून तुम्ही स्वतःच तसं वागू शकत नाही. तुम्ही मुलं अजून लहान आहात, तुम्हाला अजून कौटुंबिक जबाबदारीची जाणीव नाही. कदाचित तुम्ही मोठे झाल्यावर या सर्व जबाबदाऱ्या आणि समाजाचे नियम तोडण्याचे काम दोन्ही एकाच वेळी करू शकाल. पण सध्या मी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करण्याच्या परिस्थितीत नाहीये. काय हरकत नाही गुरुजी, तुम्ही फक्त आम्हासनी चांगली वाट दाखवा, हीच आमच्यासाठी तुमची मदत असेल. आनंदादा, बाळादादा, बाबा काय म्हणतात ते आठवा. माणसापरीस माणसाची येळ बळकट असते. गुरुजी, तुम्ही फक्त त्या बॅरिस्टरचा पत्ता द्या, आमचं आम्हीच जाऊ तिथं. ठीक आहे, मी लिहून देतो, तुम्ही जा तिकडे हं, आणि भेटा त्यांना. भीम, आपल्या संग कोणीतरी मोठं माणूस पाहिजे ना. भीम, पेनसे गुरुजींना विचारायचं का की ते आपल्याला वकिलाकडे घेऊन चलतील? हा, ते बी आम्हासनी समजून घेतात, तेव्हा ते आपली मदत नक्की करतात. वय नाही, ते इच्छा असून बी नाही येणार. ह्यो आपला लढा आहे आणि तो आपल्यालाच लढायचा. चला. कुठे जात आहे ही त्रिमूर्ती कळेल का? हं? भीम, त्यासनी काय बी कळू देऊ नका, नाहीतर ते आपल्या कामाच्या मध्ये आडवं येत्याल. अरे सांगा आता, कुठे चालली ही त्रिमूर्ती? काल तर मोठ्या आवेशात बोलला होता की माझ्या बाबाला सोडवणार म्हणून. आता काही सुचत नसेल ना की आता काय करावं ते. मी समजू शकतो बापाची खूप आठवण येत असेल तुम्हाला, म्हणून मग आता काय करायचं काय नाही करायचं काही सुचत नसेल ना, हो ना? समद कळतंय. आंबेडकर गुरुजींकडनं मोठ्या वकिलाचा पत्ता घेतला, ते नाही येऊ शकत, म्हणून आम्ही तिघच चाललोय. बाप तुरुंगात आहे तरी माच काही जात नाही. खूपच धाडसी आहात तुम्ही. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला भीती नाही वाटत माझी? आमच्या समाजाची भीती नाही वाटत? आनंदादा म्हणत होता की तुम्हासनी नाही सांगायचं की आम्ही कुठे चाललोय, तरी बी मी तुम्हासनी सांगितलं. घाबरत असतो तर खोटं बोललो असतो. बाबा नेहमी हेच सांगतात, जर खरा माणूस एकटा असला तरी तो खोट्याला भारी पडतो, आणि खोटी माणसं किती बी वरडली ना तरी ती भित्री असत्यात, दुबळी असत्यात. पोटाच्या नखा एवढा आहेस आणि मला भित्रा म्हणतोयस? अशी एक सपकन देईल ना तर जागेवर बसशील, पाणी सुद्धा मागणार नाहीस. मोठ्या मोठ्या गप्पा मारतोयस नुसता. मारून तर दाखवा. तुम्ही फक्त एक पाऊल मोर टाकून दाखवा. नाही हा दगड तुमच्या डोक्यात घातला तर बघा. आणि तुम्हीच मला ही दगड मारून मारून आंबे पाडायला शिकवलं होतं, म्हणून निशाणा कसा आहे हे तुम्हीच मला शिकवलं होतं. आता तू यांची बाजू घेणार आहेस? अरे एक नंबरचा हलकट काळटा तू. स्वतःच्या पापाला दगड मारणार आहेस? तुम्ही तिघं जा. पण तू तुझ्या बाबा संग असं नग बोलूस. ह्यो तुझा उर्मटपणा आहे, हे तुला शोभत नाही. बाबा हे बाबा असतात आणि आपण त्यांचा मान ठेवला पाहिजे. सगळ्यांचे बाबा जर तुझ्या बाबांसारखे असते ना
तर सगळी पोरं भीम सारखी झाली असती. आणि जर काही ह्यांच्यासारखे बाबा असतील तर पोरग हातात दगड उचलेलच ना. तुम्ही तिघं जाऊन या वकिलाकडे. चल. चल रे. एक पाऊल पण पुढे टाकायचं नाही, नाहीतर डोकं फुटलंच म्हणून समजा. तू फक्त घरी ये आज. तुला आज नाही सरळ केलं ना तर मी पण तुझा बाप नाही. मग मी पण एक वकील बघीन आणि तुम्ही माझ्या आईला जाळलं होतं ते सांगेन. तुमच्याकडनं मस्ती दुसरं काय बी नग, फक्त माझ्या नवऱ्याला सोडा बस. तुमच्या माग तुमचा समाज आहे, तर आमच्या माग कोण नाही हो. आमचं इथं कोण नाही हो. त्यांच्याच आधारामुळे आम्ही कस तरी आमचं कुटुंब चालवतोय हो. ते नसले तर लेकरं बाळ रस्त्यावर येतील हो. मरून जाऊ आहो मी. सोडवा माझ्या नवऱ्याला, सोडवा. ही ढीकभर मुलं जन्माला घालण्यास आम्ही सांगितलं होतं का? चला निघा इथून. आम्ही काहीच करू शकत नाही. अहो आज असं आमच्या समोर अशी भीक मागतेस, त्यापेक्षा स्वतःच्या नवऱ्याला समजावलं असतंस तर त्याला थोडी तरी अक्कल आली असती. त्यासाठी आमच्या पुढे अशी भीक मागावी लागली नसती. अवईच्या नवऱ्याचं सोडा, तिचा पोरगा काय कमी आहे? तो बी आजकाल रामशवानी बोलतोय. नाही 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 नाही. अरे म्या तर म्हणतो जे झालं ते एकदम बेस झालं. आता यासनी यांची लायकी कळल. जेव्हापासून ही लोक गावात आली ना तेव्हापासून आमच्या आयुष्याला ग्रहणच लागलंय बघा. निघून जाऊ. आम्ही समजा निघून जातो, पण तुमची गाव सोडतो, सगळं सोडतो, पण माझ्या नवऱ्याला सोडवा हो. अरे निघून जातो नाही, आधी निघून जावा. त्यानंतर येऊन इथं भीक मागा, तेव्हा आम्ही विचार करतो काय करायचं ते. असं नका करू. अरे हिच्या बोलण्यावर जाऊ नका. ही इथे फक्त भीक मागत बसलीये आणि तिथे तिचे तिन्ही मुलं वकिलाला भेटायला गेले आहेत. काय? हो. तुला काय मूर्ख वाटलं का ग? नाही. असं ए चल जाईत ना. आधी जाऊन तुझ्या पोरासनी समजाव आणि मग या आमच्याकडे अशी भीक मागा या. चल जाईत ना. चल आई, चल तू. हिम्मत तर बघा या लोकांची. वकिलाला भेटायला जाणार म्हणे. अहो जाऊ द्या की हो. वकिलाकडे जाऊन काय करणार आहे शेठजी? त्याला द्यायला पैक कुठून आणतील? आणि तसं बी वकील आपल्या समाजातच असणार आहे ना व. रामजी, मला चांगलंच माहितीये की तू काही नाही केलंय. पोलीस खात्यात राहून एवढं तर समजलंय की न्याय जेवढा स्पष्ट आणि सरळ दिसतो ना पुस्तकामध्ये रामजी, वास्तवामध्ये तोच न्याय मिळवणं अत्यंत कठीण असतं. तुला बघून मला दया येते आणि रागही. फौजदार साहेब, काय झालं? सोडा माझ्या नवऱ्याला. हे गाव सोडून आम्ही निघून जाऊ, त्या लोकांनी बी हेच सांगून आले म्या. पण आम्ही कसं सोडायचं याला? सोडा साहेब, कारण त्यांचा काय बी दोष नाही. गावकरी चिडल्यात कारण माझा पोरगा भीम कंच्या तरी वकिलाला भेटाया गेलाय. माहित नाही वकिलाचा पत्ता त्याला कोणी दिला, पण हे समज कराया आमच्याकडे पैक नाही होत. आम्ही लय गरीब आहोत आणि दुबळ बी. हे समज झेपायचं नाही. आम्ही राज्यालाच इथून निघून जाऊ. तुम्ही त्यांना सांगा की हे पळून गेले. अरे मी म्हटलं ना, नाही सोडू शकत. चला निघा इथून. आम्ही
पोरक होऊन जाऊ साहेब. सोडून द्या त्यासने अत्याचार होतो. अरे खरी जा, डोकं खराब करू नका माझं. कुठल्या पद्धतीनं बोलताय साहेब? तुमचा आरोपी म्या आहे, माझी बायको नाही. भीमाबाई, तू काळजी नको करूस. घरला जा, समजा ठीक होईल बघ. सांगितलं ना म्या. जा. चलाय. रामजी, हा तुझा मुलगा थोडा विचित्र नाहीये? त्याचं इतकं कमी वय आहे आणि त्यात हा बॅरिस्टर शोधायला निघाला. वेडा वगैरे तर झाला नाहीये ना तुझा मुलगा? पागलच आहे तो. जर का त्याचं पागल पण कामाला आलं ना, तर म्या तुमच्या पुढ्यातच निर्दोष म्हणून सुटन बघा. अशी कोणती जादू करणार आहे तुझा भीम? भीम आहे तो. जे बी करतो त्यात जादू असते.